चला तर आज बनवूया लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट डोनट्स। अगदी साधी आणि सोपी रेसिपी शेअर केलेली आहे। चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया। इथे एका बाउलमध्ये कोमट असं दूध घेतलेलं आहे। थोडंसं कोमट दूध घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा एवढं ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घातलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा एवढी साखर घालायची आहे। त्यानंतर छान असं मिक्स करून हे ईस्ट आपण ॲक्टिव्ह करून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिटांसाठी हे असंच झाकण ठेवणार आहे। 15 मिनिटांनंतर इथे ईस्ट आपलं ॲक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 बाउल एवढा मैदा घातलेला आहे। सोबतच बेकिंग पावडर घालायचं आहे आणि इथे बटर घातलेलं आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। आता हे सर्व छान एकत्र पीठ याचं मऊसर असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता साईडने तेल सोडणार आहोत। साधारण अर्धा ते 1 तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। 1 तासानंतर बघू शकताय किती छान फर्मेंट झालेला आहे। आता हा परत आपण मऊसर असा मळून घेणार आहोत। हाताला चिपकू नये यासाठी मैदा थोडासा डस्ट केलेला आहे यावरती। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ अजून 3 ते 4 मिनिट असे छान मऊसर करून घेणार आहोत। स्ट्रेच अँड फोल्ड ही मेथड वापरायची आहे, ज्यामध्ये ग्लुटन क्रिएट होईल। आता बघू शकता याचा छोटासा असा एक गोळा घेतलेला आहे आणि लाटण्याने तो जाडसर असा चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। इथे बघू शकताय या आकाराची साधारण चपाती लाटून घ्यायची आहे। यापेक्षा जाड देखील ठेवू शकता। त्यानंतर इथे ग्लास घेतलेला आहे मी आणि त्याने असे डोनट्स बनवून घेणार आहे। त्यानंतर केक बनवायचं जे नोझल असतं ते यामध्ये असं छान छोटासा मध्ये कट करून घेणार आहे। तयार झालेले आहेत डोनट्स। आता हे तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत। तेल इथे गरम झालेलं आहे। त्यामध्ये असे एक एक सोडून आपण वरतून झाऱ्याच्या साहाय्याने तेल यावरती थोडं गरम तेल असं सोडवत छान तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी बेकरीसारखे छान फुललेले आहेत। याचप्रमाणे गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे आणि त्यावरती गोल्डन ब्राऊन रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय अगदी बेकरीसारखे टम्म फुगलेले डोनट्स हे तयार झालेले आहेत। याचप्रमाणे राहिलेले सर्व डोनट्स तळून घेतलेले आहेत। आता तयार झालेले डोनट्स आपण त्यावरती चॉकलेटचं कोटिंग करून घेणार आहोत। सर्व डोनट्स तयार झालेले आहेत। इथे मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेली आहे, त्यामध्ये असे डीप करायचे आहेत आणि बाजूला ठेवून द्यायचे आहेत। चॉकलेट लगेच ही घट्टसर होऊन जाते। त्याआधी आपल्याला यावरती शुगर बॉल्स किंवा तुमच्याकडे अवेलेबल असणारे कोणत्या पण कलरचे शुगर बॉल्स यावरती असे गार्निशिंग करून घेऊ शकता। लहान मुलांना अगदी आवडेल अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी देखील आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी।